आता नाही सोडणार तुला मी. आज मैं तुला जिता नाही सोडणार. हात सोड राणी. नाही बाळा, मी तुझ्या हातून कोणाचा खून होताना नाही बघू शकत. हात सोड. तू रम्य. नाही बाळा, हे बघ, तू असा कोणाचा जीव नाही घेऊ शकत. समोरून बाजूला हो राणी. आणि तू कोणाला वाचवतेस? याला? हा जो मला इथे जीवानीशी मारायला आला होता आणि तुला रोज मारतो, आज याला मी जीवानीशी मारतो. आपल्या दोघांमधली सगळ्यात मोठी अडचण निघून जाईल. सोड. नाही बाळा, तू असं काही नाही करणार आहेस. का नाही करणार म्या? का? आपल्या दोघांच्या नात्यामधली सगळ्यात मोठी अडचण आहे. जे पण काही असो, पण हा माझा नवरा आहे आणि मी माझ्या समोर यांना नाही मरताना बघू शकते आणि नाही तुला मारताना. काय बोललीस? नवरा आहे म्हणजे हे बाळा, मी यांची बायको आहे आणि हा माझा नवरा आहे. राणी, हा माणूस तुझा नवरा नाहीये. उलट हा त्यो आहे जो तुला रोज मारायचा, जो तुझी इज्जत कधी नाही करत, तुला ज्याच्या संग एक क्षण नाही राहायचंय. बाजू राणी, बाजू. बाळा, जे पण असो, पण मी तुला यांचा जीव घेऊ देणार नाही. हे बघ राणी, याला मारून आपण आताच्या आता इथून निघून जाऊया. म्हणजे हा बी नाही वाचणार आणि तुझा भूतकाळ बी तुझा पाठलाग नाही करणार. बाळा, आपण पळू किंवा नको पळू, पण मी तुला यांना मारून नाही देणार. म्हणजे आता बी हा माणूस तुझ्यासाठी महत्वाचा आहे का? बाळा, आत्ताच माहित नाही, पण यांचा जीव महत्वाचा आहे. विचारू शकतो का? तू माझ्या संग लगीन करायला तयार आहेस. तू माझ्यावर एवढं प्रेम करतेस की तू आधी माझ्या संग पळाली आहेस. तर मग आता का नाही देतेस माझी साथ? कारण बाळा, मी अजूनही यांची बायको आहे आणि माझं तुझ्यासोबत लग्न नाही झालंय बाळा. आणि मग माझ्यावर झालेला आरोप मला सहन होणार नाही की मी माझ्या प्रियकराकडून माझ्या नवऱ्याचा जीव घेतला. राणी, मी तुझ्यासाठी गुन्हेगार बनायला बी तयार आहे. याला मारून पळालो तर कोणाला काय कळते की याला कोणी मारलंय ते? पण बाळा, मला तर दिसणार ना. आणि हीच गोष्ट मला आयुष्यभर सतावत राहणार की माझा संसार एखाद्याचा खून घेऊन सुरू झालाय. तू हट्ट करू नकोस बाळा. तर मग ठीक आहे, आता स्पष्टपणे सांग, तुला हा माणूस हवा आहे की म्या? जर म्या, तर बाजू माझ्या वाटेतून. बाळा, तुला माझी शपथ आहे, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आणि आधीच देवाने मला एक वेळा विधवा बनवलाय, आता तू नको बनवूस. समजलं मला. माझ्या जीवाची किंमत लावून तू स्वतःच्या नवऱ्याचा जीव वाचवतेस. असं फक्त खोटारडे बाया करतात. अगं, जर एवढंच प्रेम आहे नवऱ्यावर तर का बालीस माझ्या संग? जर एवढं होतं प्रेम तर का खेळलीस माझ्या मनाशी? आता इसरून जायचं की तुझ्या आयुष्यात कोणी बाळा होता. अगं, मला नाही राहायचं तुझ्यासारख्या. बाळा दादा, हे तू काय बोलतोयस? चुप. आता तुम्हाला शिकवणार कोणाशी कसं बोलायचं ते? तसं मी तुला, बाबांना आणि आपल्या समध्या कुटुंबाला हेच पाहिजे होतं ना, की असंच घडायला हवं. बघा, तसंच घडलं समजा. आता जा, आनंद साजरा करा. जा, चल जा.
थांब जरा. चुप. जिथे आहेस तिथेच थांब. एक बी पाऊल पुढे घेतलं. बाळा, तू मला चुकीचं समजतोयस. मी तुला मारेकरी बनताना कसं पाहू शकते. जाऊ नकोस बाळा, नको जाऊस. माफ कर मला. शांत हो ग राणी. चल घरला चल. चल. राणी, राणी मला तू क्षमा कर. मला कळलंय मी चुकीचा वागलो. एवढं चुकीचा की मी रोज तुला मारायचो. खूप निष्ठुर होतो मी, खूप वाईट वागलो मी तुझ्याशी. तुला पूर्ण अधिकार होता मला सोडून जाण्याचा आणि तू तसं केलं सुद्धा. आता काही तक्रार नाही राहिली माझी. मला माफ कर राणी, मला माफ कर, मला माफ कर. खोटाडी 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 आहेस तू राणी. वेडा नको बनूस बाळा. काहीही असो, पण हा माझा नवरा आहे. बाळा, तुला माझी शपथ आहे, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आधीच देवाने मला एक वेळा विधवा बनवलाय, आता तू नको बनवूस. तुला आनंद मिळावा म्हणून एक क्षण मी विचार नाही केला म्या. कारण म्या तुझ्यावर प्रेम केलं होतं. पर जेव्हा मला आनंद मिळावा अशी संधी आली तर त्याचा विचार न करता आपल्या नवरा लगीन माहित नाही कसला कसला विचार करायला लागलीस. म्या तुझ्यासाठी आपलं घर, कुटुंब, इज्जत, मान मर्यादा समजा काहीच राहायला तयार झालो म्या. आणि त्या बदल्यात मला काय मिळालं? धोका. या चाकूने मी आपला हातच कापून घेतो. जेव्हा हळूहळू करून माझं समजा रक्त निघून जीव जाईल ना, तेव्हाच त्या राणीला हे समजू शकेल की जर तिच्या प्रेमा खातीर मी कोणाचा जीव घेऊ शकतो ना, तर स्वतःचा जीव देऊ बी शकतो. हात सोडा माझा बाबा, नाही जगायचंय मला. गोळा नका बनूस. प्रकाराला समजण्याचा प्रयत्न कर. राणी एक विवाहित पोरगी आहे. अहो काय बी ऐकायचं बोलायचं नाहीये मला. तुला ऐकावं लागल. हाताची नस कापल्यानं किंवा संदेशला मारल्यानं समजा ठीक होणार आहे का? अहो मला काय बी ठीक नाही करायचंय. बाळा, आम्ही काय समजे तुझे शत्रू नाही आहोत आणि ना आम्ही तुला तसं समजतोय. फक्त एकदा आमासने तुझा हितचिंतक समजून आमासने समजण्याचा प्रयत्न कर. समजा काही त्रास दूर होऊन जाईल बघ. अहो नकोय मला तुमची सहानुभूती. मी हा असाच ठीक आहे. आता तुम्ही इथून जा आणि आनंदात राहा. तुम्हाला आपल्या पोराला पेरमापासून लांब ठेवायचं होतं ना, घ्या झालो मी लांब.
बाळा माझं ऐकून अहो, तरी नाही घे. कापणार मी आपला हात आणि नाही कापणार सवताचा गळा आणि नाही कुठल्या डोंगरावर उडी मारून आपला जीव देणार. बाबा थोडी शांती हवी आहे मला. अहो माझे बाबा आहेत ना तुम्ही, मग एकदा तरी मला समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुमच्या पोराला आता एकटं राहायचंय. राणी मला माफ कर. मी वचन देतो तुला की यापुढे तुझ्यावर कधीच हात उचलणार नाही. राणी मला क्षमा कर राणी. माफ कर राणी, मला माफ कर. थांबा. कुठे जाताय तुम्ही? जर तुम्ही बाळादादाकडे जात आहात ना तर जाऊ नका. तुमचा नवरा तुमच्याकडे माफी मागतो आहे. त्यांना खरंच वाटतं का त्यांच्याकडनं चूक झाली आहे. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे. त्यांना त्यांच्या चुकीची लाज बी वाटते आहे. तुमच्याकडे माफी मागतायत ते. मग त्यांना माफ करून अस्तित्वात असलेल्या नात्याला एक नवीन संधी देणं जास्त गरजेचं आहे. एका नवीन नात्यामध्ये आनंद शोधण्याऐवजी विचार कर राणी, विचार कर. बातमी ही आहे की रामजी आणि त्याच्या कुटुंबाने मिळून राणीचे सगळे प्रश्न जवळपास सोडवूनच टाकले. पण खर तर महाराज यावेळी रामजीचं कौतुक करायला हवं. एक चांगला बाप कसा असतो हे त्याने सिद्ध करून दाखवलंय. बाळाला शोधून काढलं, त्याला शिक्षा दिली, म्हणजे कुणीही दुसरा व्यक्ती त्याच्याकडे बोट दाखवू शकणार नाही. नेहमी स्वतःच्या कुटुंबाबद्दल संवेदनशील असणारा व्यक्ती या प्रकरणात कठोर होता. अगदी योग्य बोलत आहात तुम्ही. रामजीने सगळं काही ठीक केलेलं आहे. पण या समध्या गोष्टींमध्ये एक गोष्ट चुकीची घडणार, जी म्या करणार हाय. चुकीची म्हणजे तू काय करणार आहेस महेश? ते तुम्ही माझ्यावर सोडा महाराज. आजपर्यंत घाबरून माझ्या लोकांनी कधी आवाज उचलला नाही माझ्यावर की ते माझ्या भावाला रक्षण देतील म्हणून. आणि त्या अस्पृश्य लोकांनी त्याला आसरा दिला हाय. महाराज, ही गोष्ट मला आतल्या आत काट्यासारखी टोचते हाय. आणि ह्यो काटा तवाच निघल जेव्हा मी त्या भीमराव आणि त्याच्या परिवाराला एक मोठी जखम देईन. एक अशी जखम ज्याला ते कधी विसरू शकत नाही. देव तुझी इच्छा पूर्ण करो. तुला जे हवंय ते तू कर. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. पुरुष कधी माफी नाही मागत. माफी तर लांबची गोष्ट. पुरुषांना कधी जाणीवच होत नाही की त्यांनी काही चुकीचं केलंय. आणि ही गोष्ट माझ्यापेक्षा चांगली कोणाला माहिती असं. तुझ्या नवऱ्यानं तुझ्याकडे माफी मागितली. माफ कर बाई त्याला. बाळा, मला पळवून घेऊन चल. मला इथे नाही राहायचंय. मला रोज मार नाही खायचंय. आज याला मी जीवानीशी मारतो. आपल्या दोघांमधली सगळ्यात मोठी अडचण निघून जाईल. सोड तुला. अगं जर एवढंच प्रेम आहे नवऱ्यावर तर का पाहिलेस माझ्या संग? जर एवढं होतं प्रेम तर का खेळलीस माझ्या मनाशी? आता इसरून जायचं की तुझ्या आयुष्यात कोणी बाळा होता. राणी, शांत हो ग राणी.
आपल्या नवऱ्याला माफ कर. हाच निर्णय तुझ्यासाठी योग्य ठरल. राणीताई, तू काय बोलत का नाही आहेस? तू जर बोललीच नाहीस तर समजणार कसं का तुमच्या मनात काय सुरू आहे ते आणि तुम्हाला नक्की काय समस्या आहे? हो राणी, भीम बराबर बोलतोय. तू आम्हाला सांग ना, काय विचार करतेस तू? काही बोलायची गरज नाहीये राणी. तो दिवस तर मला आठवत नाहीये, पण माझं प्रेम तेव्हाच मेलं होतं जेव्हा मला हे वाटलं की मी काहीही केलं तू मला कुठे सोडून जाणार आहेस. आणि तू पण बरोबर बोलली होतीस की मी नवरा नाही, आता एक पुरुष बनून राहिलोय. असा पुरुष ज्याला अपेक्षा असते की त्याच्या बायकोने फक्त त्याची गुलामी करावी, त्याची सेवा करत राहावी. तुझ्यापासूनही आणि स्वतःपासूनही डोळे नाही मिळवू शकत. म्हणून आजच सातारा सोडून चाललोय मी. बाळा तुझ्यावर प्रेम करतो, तू बाळावर प्रेम करतेस. तुम्ही दोघं खुश राहाल आणि हा परिवार तुम्हाला आनंदी ठेवेल. आणि शेवटी रामजी काका, भीमराव, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. जाण्याआधी मला हे पण खरं सांगायचंय की मला आतल्या आत खूप राग होता तुमच्याबद्दल, कारण तुम्ही अस्पृश्य आहात. पण माझी ही मजबुरी होती की आपला राग व्यक्त नाही करू शकलो मी. पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने सगळ्या अस्पृश्यांबद्दल विचारच बदलून टाकला. जमलं तर क्षमा करा मला. जेव्हा पहिल्यांदा तू माझा जीव वाचवला होतास तेव्हापासूनच तू मला आवडायचास. पण तू काही बोललासच नाहीस, म्हणून मी पण गप्प राहिली. आपण आधी भेटलो होतो तेव्हाच तू माझा हात का नाही मागितलास? कमीत कमी मी त्याच्यासोबत असती जो मला औषध लावतो, ना की त्याच्यासोबत जो मला रोज मारतो. बाळा, मला पळून घेऊन चल. मला इथे नाही राहायचंय. मला रोज मार नाही खायचंय. आज याला मी जीवानीशी मारतो. सोड. नाही बाळा, तू असं काही नाही करणार आहेस. का नाही करणार म्या? जे पण काही असो, पण हा माझा नवरा आहे. आता या बाळाला तावडीतच घेतो. खूप जास्त हौस आहे ना ह्याला आणि ह्याच्या परिवाराला स्पृश्य लोकांच्या मध्ये काडी करायची. बाळा, तसा तुझा परिवार माझा सगळ्यात मोठा दुश्मन आहे. पण ते म्हणतात ना व की दोन प्रेमभंग झालेली लोक एकमेकांचे चांगले मित्र बनू शकतात. विश्वास ठेव बाळा. खूप आधी मी अभि कोणावर प्रेम केलं होतं आणि तुझ्यासारखीच हालत झाली होती माझी. तेव्हा कुठं ह्याने माझी साथ दिली. हे तुझ्यासाठी आहे बाळा. समज इसरून जाशील बघ. मी खरं सांगतोय बाळा. अरे घे. बाळा दादा कुठं असेल? रागात त्यानं काही चुकीचं पाऊल नाही उचलावं.